आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या विचारांनी प्रेरित अभ्यासू उच्चशिक्षित समाजसेवक मंगेश वाकडीकर उपसरपंच ते सरपंच आणि आता भाजप महायुतीचे केळवणे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. आदिवासी व अल्पसंख्याक समाज तसेच बहुजनांच्या हितासाठी भाजप महायुतीच्या माध्यमातून ध्येयधोरणावर ठाम काम करत असताना हे युवा नेतृत्व यंदा आपल्या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहे. राज्य व केंद्र सरकारची योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अग्रेसर असणारे वाकडीकर यंदा निवडणुकीत उभे आहेत. आपटा गटातून त्यांची साथ देण्यासाठी मयूर शेलार तसेच केळवणे गटात शीतल माळी हा त्यांच्या साथीला असून केळवणेच्या विकासासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमतः आद्य क्रांतीवीर वासुदेव फडके यांच्या जन्मानं पावन झालेल्या शिवरंजन भूमीत आपलं सहर्ष स्वागत करतो. माझं नाव मंगेश रामचंद्र वाकडीकर. माझं शिक्षण बीकॉम आहे. मी पूर्वाश्रमी 4 बँकेत मॅनेजर होतो. HDFC, ICICI, इंडस्ट्रीट आणि एडलवाईजला नवी मुंबईचा एरिया हेड होतो. तर निवडणुकीच्या अनुषंगानं रामशेठ ठाकूर साहेब तसेच जे मत्रे साहेब आणि पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी साहेब यांनी माझ्या गेल्या 9 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून मला या निवडणुकीची संधी दिलेली आहे. आज आपण पाहिलं तर संघटनात्मक म्हटलं तर गेली 5 वर्ष मी केळवणा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे केळवणा जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या 33 आदिवासी वाड्या असतील, 9 ग्रामपंचायत असतील, त्यांच्या सगळ्यांची माझी नाळ जोडलेली आहे. मग केळवणे जिल्हा परिषद हा एक सर्व बहुल असा जिल्हा परिषद भाग आहे. त्याच्यामध्ये मराठा समाज, आगरी समाज, कोळी समाज, कराडी समाज, त्यानंतर बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल आणि आदिवासी बंधू असतील, तर सर्वांशी माझी वैयक्तिक नाळ जोडली गेलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून 6 महिन्यापूर्वी मला भारतीय जनता पार्टीने पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून मला या विभागाचा अध्यक्ष केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपली सर्वत्र कामं चालू आहे. आणि ह्या जिल्हा परिषदमध्ये एकूण 32,000 मतदान आहे. मागच्या निवडणुकीमध्ये 24,500 मतदान झाला होता आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ह्या विभागात नंबर 1चा पक्ष झाला होता. आणि ह्यावेळी आपली लढत ही चांगलीच होणार आहे आणि निश्चित आपला विजय हा तर निश्चितच आहे. माझे सहकारी आपटा पंचायत माजी उपसरपंच आणि युवा मोर्चा पनवेल तालुक्याचे अध्यक्ष मयूरजी शेलार यांची पंचायत समिती साठी आपटा पंचायत निवड झालेली आहे. त्याच पद्धतीने शीतल अनंत माळी ह्या केळवणा पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. अनंत माळींचं म्हटलं तर ते बाय प्रोफेशनल इंजिनियर आहेत. त्याची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग छोटीशी कंपनी आहे आणि त्यांचं गेल्या 5 वर्षात 10 वर्षात केळवणा ग्रामपंचायतीमध्ये खूप चांगलं काम आहे. म्हणजे सामाजिक सोशल वर्क जे बघतात तशा पद्धतीने खूप चांगलं काम आहे आणि ते बघूनच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की पुढच्या 20 वर्षाचं विजन म्हणून या सगळ्या निवडणुकीकडे बघत असतो. फक्त काय भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट देताना 2 गोष्टी महत्वाच्या असतात. निवडून याची क्षमता कोणाची आणि निवडून आल्यानंतर तो त्या विभागाचा कशा पद्धतीने विकास करेल किंवा त्या विभागाचा कायापालट करेल, या 2 कॅटेगरीवर भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट वाटप होतात. त्या दृष्टिकोनातून मला अतिशय उत्तम 2 सहकार्य दिलेले आहेत. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळाचे मी धन्यवाद मानतो. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर राहत आहोत. आता बाजूला आपलं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट होतंय, ज्यांचं नाव लवकरच दिबा पाटील साहेब यांच्या नावाने होणार आहे. तर आमचा जो हा शिवडन जो विभाग आहे हा नैनामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि नैनाच्या माध्यमातून आज 2.5चा FSI दिल्यामुळे आज इथे जमिनीला सोन्याचे भाव आलेले आहेत. त्याच पद्धतीने आताच डावोसला जी देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुलाखत झाली त्यात लाखो करोडचा निधी माझ्या विभागासाठी आलेला आहे. म्हणजे आता जी BKC मध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे तिथे ज्या पद्धतीने सगळ्या कंपनीचं हब होणार आहे तसंच हब दिघाटी केळवणा साई विभागात होणार आहे आणि ह्या विभागाचा काय पालट होणार आहे. म्हणजे हा जो माझा केळवण जिल्हा परिषद विभाग जो आहे तो फक्त इथे मध्ये जाता तो इंटरनॅशनल हब होणार आहे. त्यामुळे फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे. इथल्या तरुणांना रोजगार मिळण्याची संधी आहे. आणि आज पाहिलं तर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये 27 गाव कमिटी काम करत आहे. आज तिथे लाखो नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि प्रथम 27 गावांची ज्यांची जमीन गेली त्यांना नोकरीसाठी प्राधान्य मिळत आहे आणि त्याच्यानंतर ह्या विभागात जे स्थानिक लोक आहेत त्यांनाच निश्चित तिथे संधी मिळणार आहे. आज जर ह्या विभागाची भौगोलिक परिस्थिती बघितली तर 33 आदिवासी वाडे आहेत. आज जर तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीची निवडणूक मागची आमदार महेश बालदी साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की माझ्या आदिवासी वाड्यामध्ये एकही आदिवासी कुड्याच्या घरात राहणार नाही तर पक्के घरात राहणार आहे. आणि गेल्या 2 वर्षात 450 घरकुल मंजूर झाले आणि 450 घरकुलांची कामं चालू आहेत. म्हणजे हा जर पाहिला तर
50 वर्षाचा इतिहासच म्हणावा लागेल. आज जर आपण आमदार महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बघितलं तर 9 ग्रामपंचायतीमध्ये अशी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करोडचा निधी आपण दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री सडक योजना असेल, पंतप्रधान सडक योजना असेल, डीपीडीसीची कामं असेल, MMRDA मधून असेल किंवा अशा सगळ्या योजना आपण ज्या पद्धतीने राबवतोय त्यामध्ये खूप कायापालट होते. आज जर आपण दिघाटी साई रस्ता बघितला तर अतिशय उत्तम दर्जाचा रस्ता झाला. आज केळवण्यामधून जो साई रस्ता आहे तो अतिशय उत्तम. आज जांभोली मध्ये 3.5 करोडचा रस्ता जो बनवलाय खूप चांगला. माझ्या विभागातून जाणारा सोबटणे रस्ता पूर्वी फार खड्डेमय होता, आज तो उत्तम झालेला आहे. आज गोवा रोडची हालत आपण पूर्वी पाहिली होती, आज नितीन गडकरी साहेबांनी परत कॉन्क्रीटच्या रोडचं हे केलं, तोही रस्ता उत्तम झालाय. म्हणजे येणाऱ्या काळात हा फार एक हायटेक विभाग होणार आहे. 12 वर्षामध्ये मी आमच्या शिवडनमधील 428 महिलांना गॅस सिलेंडर वाटप केले, 4 महिने त्यांना सिलेंडर दिले. आपण 150 महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना रोजगार आपण उपलब्ध केला. त्यानंतर सकाळी महिलांना उठून चूल पेटवणे वगैरे हे त्रासदायक गोष्ट होती, म्हणून आपण गिझर दिला की 1 बटन दाबलं 1 सेकंदात पाणी येतं. म्हणजे आज महिलांना त्यांची अर्धा तासही तरी नक्कीच झोप एक्स्ट्रा मिळणार आहे. त्याच्या पद्धतीने आपण जर चिंचवड मधला महिला बचत गट असतील तर सर्व महिला बचत गटांना शिलाई मशीन, पत्रावळी बनवण्याची मशीन असेल, पिठाची गिरण असेल, खुर्च्या असतील, कोणाला भांडी असतील, अशा पद्धतीने रोजगार देण्याचं काम केलंय. आज रायगड पिंपरीच्या माध्यमातून बघितलं तर सर्व जो युवक वर्ग आहे तो माझ्यासोबत आहे. कारण रायगड प्रीमियर लीग ही एवढी मोठी स्पर्धा आहे की देशामध्ये टॉप 5 मध्ये असलेली स्पर्धा आहे आणि याची चर्चा पूर्ण देशामध्ये होते. साधारणतः 11 करोडच्या वरती लोक युट्यूबवर ही स्पर्धा बघत असतात. त्याच पद्धतीने इथल्या विभागातील लोकांच्या कलागुणांना वाव भेटला पाहिजे, म्हणून आद्य क्रांती वासुदेव फडके यांच्या गावात आपण क्रांती फेस्टिवल करतो. मग त्याच्यामध्ये कला, क्रीडा, संस्कृती या सगळ्या करून आपण इथल्या विभागातल्या लोकांना संधी देतो आणि भविष्यात आपण खूप चांगलं काम आधी काम केलंय, भविष्यात खूप चांगलं काम करणार आहोत आणि त्यामुळे माझ्या पाठीची जनता आहे आणि माझा विजय हा निश्चित आहे. कारण समर्थांचा आशीर्वाद द्या, मंगेश वाकडीकरांचा साथ, सेवेचे ठाई तत्पर मंगेश वाकडीकर. आमदार महेश बालदी साहेब पुरणचे, तसेच पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर, रामशेठ ठाकूर साहेब आणि जयंत म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, अरुण शेठ भगत यांच्या माध्यमातून मला उमेदवारी दिलेली आहे. माझी निशाणी कमळ आहे. माझा 1 नंबरला कमळ बटन दाबून मला भरघोस मताने विजय करा. त्याच पद्धतीने माझे दोन्ही उमेदवार मयूरजी शेलार यांची निशाणी कमळ आहे, ती 2 नंबरला आहे, त्यांनाही बटन दाबून भरघोस मताने विजय करा. शीतल आनंद माळी यांची निशाणी कमळ आहे. तर आम्हाला तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी पॅनल टू पॅनल मतदान करून विजयी करा. येणारा 20 वर्षाचा सुवर्ण काळ बघायचा असेल तर आमच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. दिल्लीत नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि इथे खासदार श्रीरंग बारणे साहेब, आमदार महेश बालदी साहेब आहेत आणि त्याच्या पद्धतीने ह्यावेळी महायुतीची सत्ता जिल्हा परिषद निश्चित भारतीय जनता पार्टीचा झेंडा यावेळी जिल्हा परिषद लागणार पंचायत, त्यामुळे सत्तेच्या बाजून झाले तर विकास निश्चित होणार आहे. त्यामुळे तुमच्या 20 वर्षाच्या भविष्यासाठी आम्हाला मतदान करा हीच विनंती करतो.